दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 23/3/2026 रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे अशांचं पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धान्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार तालुका जिल्हा अहिल्यानगर इथं अवैधरित्या 3 गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं ते पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना कळवलं असता त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। या सूचनेप्रमाणे नमूद पथकानं तत्काळ पुणे ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवारात जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 3 HP गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव सचिन आबा बोधले व 31 वर्ष, राहणार दहिवडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, माणिक बाळाजी गुट्टे वय 32 वर्ष, राहणार वैठणे, तालुका परळी, जिल्हा बीड, उल्हास जीवन कवडे वय 32 वर्ष, राहणार कनेरवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, अमृत बाळासाहेब ठोकळ वय 33 वर्ष, राहणार कामरगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं। ताब्यातील इस्मांना ते रिफिलिंग करीत असलेल्या कामाबाबत परवाना आहे काय याबाबत विचारपूस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता 3 HP गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचं सांगितलं। त्यानंतर पथकाने घटना ठिकाणाचा पंचांसमक्ष पंचनामा करून 30,48,528 रुपये किमतीचे HP कंपनीचा गॅस, 57,200 टन गॅस, 1,65,00,000 रुपये किमतीचे 3 HP गॅस टँकर, 60,000 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 2 भरलेल्या व 18 रिकाम्या गॅस टाक्या, 5 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो, 100 रुपये किमतीचा एक लोखंडी पाना, 1000 रुपये किमतीचा एक गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा पाईप असलेला नोझल व 3 पांढरे रंगाचे प्लास्टिकचे तोडलेले सील असा एकूण 2,01,09,628 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता HP कंपनीच्या 3 गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःचे व इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करताना मिळून आले। ताब्यातील आरोपी विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, संगमनेर।